आता पाहूयात एक सविस्तर बातमी। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येते। आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मराठी शिकण्यासाठी या चालकांना आता महिनाभराची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले। सूरज, 15 तारखेपर्यंत मुदत होती आधी, मात्र आता महिनाभराची मुदतवाढ देण्यात आलेली। अधिक माहिती। निश्चितच रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीचे ज्ञान बंधनकारक असण्याचं राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्येच 1 महिन्याची मुदत जी आहे ती दिलेली आहे। जर का एखाद्या चालकाकडे आवश्यक मराठी ज्ञान नसेल तर याचं लायसन्स रद्द होऊ शकतं। मात्र त्यामध्ये 1 महिन्याची मुदतवाढ जी आहे ती दिलेली आहे। या 1 महिन्याच्या मुदतीमध्ये चालकाने नियमांचे पालन केले नाही तर परवाना प्राधिकरण लेखी कारण नोंदवून चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते 3 महिन्यांपर्यंत निलंबित करू शकतो आणि यानंतर देखील नियमांचं पालन झालं नाही तर चालकाची जी अधिकृतता आहे ती देखील रद्द करण्याची तरतूद जी आहे ती या सर्व निर्णयात जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे या सर्व कारवाईपूर्वी चालकाला आपलं लेखी म्हणणं मांडण्याची देखील संधी जी आहे ती यामध्ये दिली आहे। त्यामुळे आता या 1 महिन्यामध्ये किती चालक मराठी शिकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सूरज, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मराठी शिकण्यास आता 1 महिन्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।